शिवजयंती महोत्सव समिती पुण्याच्या वतीने ऐतिहासिक लाल महाल येथून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। यंदा या मिरवणुकीचे 13वे वर्ष आहे। स्वराज्यातील सरदारांच्या घराण्यांच्या वंशजांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून स्वागत करण्यात आलं। तसंच या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या रथांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याचं शिवसेना उबाटा गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले। नक्कीच शिवजयंती म्हणलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे। त्या अनुषंगाने पुणे शहरामध्ये रथजन्मोत्सव शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होत असताना सर्व सरदार घराण्याचे रथ आणि त्यांचे कुटुंबीय हे संपूर्ण रस्त्यावर आपल्या शिवाजी महाराजांची गणना ही गगनात मावणार नाही अशा प्रकारे करतायत। संपूर्ण सगळ्या परिवारानं केलेली वेशभूषा असेल, रथावरचा देखावा असेल, असे उल्लेखनीय वाखाणण्याजोगा आहे। पराक्रमी आमचे राजे, त्यांचा पराक्रम हा कोणीही पुसून टाकायचा प्रयत्न केला तरी तो जगात कदापि पुसला जाणार नाहीये। हे आज तुम्ही रस्त्यावरचं भगवं वातावरण जे तुमच्या डोळ्याला सर्व जनतेला निदर्शनाला येते, हे द्योतक आहे या आजच्या दिवसाचं। म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या शिवजयंतीच्या निमित्तानं या मिरवणुकीमध्ये सामील झालेल्या रथांचं या ठिकाणी आम्ही स्पर्धा आयोजित केली। त्यांची वेशभूषा छान आहे, रथावरचा देखावा चांगला आहे, फुलांचा देखावा चांगला आहे, महिलांची संख्या चांगली आहे आणि साहसी खेळ आहे। अशा विविध प्रकारच्या गटामध्ये ही स्पर्धा आयोजित केली आहे। सर्वांना यामध्ये आम्ही सहभागी करून घेतले। यामध्ये नंबर काढणारच आहोत, परंतु या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक रथाच्या सरदारांच्या कुटुंबियांना आम्ही सन्मान चिन्हाने सन्मानित करणार आहोत। हीच या आजच्या दिवसाची खासियत आहे। सर्व उपस्थित असलेल्या शिवभक्तांचं सहर्ष स्वागत।